नमस्कार, मी सुवर्णाच फॅशन क्लब मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण कालच्या व्हिडिओमध्ये प्रिन्सेस कटची कटिंग पाहिली होती. तर आज आपण त्याची शिलाई करणार आहोत. चला तर आपण वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया. पहा, मी अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते जॉईन करून घेतलेले आहे. आता आपण जे प्रिन्सेस कटचा भाग आहे आणि साइड पार्टचा आहे तो असं एकावर एक ठेवून व्यवस्थित ठेवून जसं व्हिडिओ दाखवलेला आहे त्याप्रमाणे ठेवून घ्यायचा आणि दोन्ही पार्ट एकमेकाला जॉईन करून घ्यायचे. खूप सुंदर आणि एकदम अशी परफेक्ट अशी बसते. त्याला डबल टिप मारून घेतली. पहा, पफ पण किती सुंदर आलेला आहे. आता दोन्ही पार्ट मी तयार करून घेतले. आता आपण हुकलूक पट्टी लावूया. हुकलूक पट्टी लावण्यासाठी 3 इंचाची पट्टी घेतलेली आहे. जसे मी व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे जॉईन करून घेतले. एक्स्ट्राचे कापड कट केले. आता एक दाबटीप मारून घ्यायची, म्हणजे आपले ब्लाऊज जे आहेत एकदम फिनिशिंग व्यवस्थित येते. दाबटीप मारून घेतली. आता मी जसे व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे आधी एकदा फोल्ड केले आणि परत दुसऱ्यांदा अजून एक फोल्ड केले आणि एकदम सेंटरला अशी एक टीप मारलेली आहे. ही टीप मारली म्हणजे आपली जे हुक लूक पट्टी जी असते ते एकदम व्यवस्थित राहते. ब्लाऊज खराब होईल पण तुमची हुक लूक पट्टी खराब होणार नाही. याच पद्धतीने दुसऱ्या पार्टला लावून घ्यायची आहे. त्याला मी 2 इंचाची पट्टी घेतलेली आहे. 2 इंचाची पट्टी घेऊन खालच्या साईडने म्हणजे मेन फॅब्रिक वर पट्टी ठेवली आणि जसे व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे जॉईन करून घ्यायची. हे पहा, जॉईन करून घेतली. त्याच्यावर दाबटीप मारून घ्यायची. दाबटीप मारून झाल्यानंतर आता ही पट्टी आपल्याला एकदा फोल्ड केली आणि परत पूर्ण फोल्ड करून आतल्या साईडला एक टीप मारून घेतली. ज्याच्यावर आपल्याला हुक लावायचे आहेत. एक्स्ट्राचे जे आले होते खालचे आणि गळ्याकडच्या साईडचे कट करून घेतले. आता आपण कमरेची पट्टी लावून घेऊयात. पट्टीच्या एकाच साईडला दुमडून टीप मारून घेतली. छोट्या छोट्या टिप्स असतात. त्या प्रिन्सेस कटचा जो भाग असतो त्याची शिलाई जी आहे ती मी पलीकडच्या साईडला म्हणजे प्रिन्सेस कटच्या साईडला केलेली आहे. म्हणजे आपले ब्लाऊज जे आहेत एकदम व्यवस्थित आणि फिनिशिंग नाही. छोट्या छोट्या टिप्स ज्या आहेत त्या फॉलो करा, म्हणजे तुमचे ब्लाऊज एकदम फिनिशिंग नाही येईल, कुठेही बिघडणार नाही. तुम्ही नवशिक्या जरी असताल तरी तुमचे ब्लाऊज एकदम परफेक्ट असे बसते. हे पहा, डाब टिप मारून घेतली. आणि परत पूर्ण पट्टी आतल्या साईडला दुमडून 5 नंबरची शिलाई मारून घेतलेली आहे. कारण याला आपल्याला तुरपाई करायची आहे. पहा, किती सुंदर असा पफ आलेला आहे. तर मी दुसराही पार्ट ह्याच पद्धतीने तयार करून घेतला. आता आपल्याला गळ्याची पायपिंग करायची आहे. जर थोडं असं चेक करायचं, कारण हे चेक करणं खूप महत्वाचं आहे. आणि थोडंफार जरी कमी जास्त होत असेल तर एक्स्ट्राचे जेवढे खालीवरी झालेले कापड होते ते कट करून घेतले. जर तुम्ही चेक न करता जर पट्टी जोडली तर खालीवरी होऊ शकते. ब्लाऊजही तुमचे असे व्यवस्थित दिसणार नाही. पायपिंग करण्यासाठी मी असे क्रॉस मध्ये पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. आता ह्या क्रॉस मध्ये काढलेल्या पट्ट्या जसे मी दाखवले त्याप्रमाणे जॉईन करून घ्यायच्या. दोन्ही पट्ट्या अशा क्रॉस मध्येच ठेवून घेतल्यात आणि जॉईन करून घेतल्या. पाइपिंग पण खूप सुंदर येते, बारीक आणि एकदम व्यवस्थित येते. असे साईडचे जे पार्ट बाहेर आलेला आहे तो कट करून घेतला. असे जॉईंट जो आहे त्याच्यात थोडेसे असे नख मारून घ्यायचे आणि एक साइड जी आहे ती अशी मी जशी दाखवलेली आहे त्याप्रमाणे दुमडून घ्यायची. म्हणजे आपल्याला जी पाइपिंग करायची आहे ती करण्यासाठी एकदम व्यवस्थित आणि कुठेही थोडेफार कमी जास्त होणार नाही. ह्या पद्धतीने आता मी पट्टी ठेवून घेतली आणि दोन्ही जी पाइपिंगची पट्टी आहे ती आणि ब्लाऊज असे जॉईंट करून घेतले आणि गोलाकार भागावर असे छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे.
एकदा नख मारायचे आणि आपल्याला आता ही जी दुमडलेली भाग आहे त्या दुमडलेला भाग, जॉईन केलेला भाग आणि ब्लाऊजचा भाग या दोन्हीची जी खच असते त्या खचीतून आपली पायपिंगची टीप आली पाहिजे. पहा मी जवळून दाखवलेली आहे. म्हणजे पायपिंग जी आहे ते एकदम सुंदर आणि अशी दिसायलाही खूप छान दिसते आणि एकदम फिनिशिंगने येते. हे पहा किती सुंदर पायपिंग आलेली आहे. पायपिंग जे आहे ते पूर्ण झालेली आहे. आता आपण हुक लूक जे आय आहेत ना ते आय करून घ्यायचे आहेत. मशीनचीच आय करून घेणार आहे. त्यासाठी निशाणी केली, एकदम सेंटर काढून घेतला आणि परत सेंटर पासून परत डबल सेंटर केला आणि त्याच्यावर निशाणी करून जसे व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे आय करून घ्यायचे. मी जसे दाखवलेले त्याप्रमाणेच करून घ्यायचे, म्हणजे आपले हुक जे आय आहे ते हुक अडकवल्यानंतरही खराब होणार नाही. मशीन मी कुठे मागे पुढे केलेले हे लक्ष देऊन पहा व्हिडिओ. तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका, म्हणजे स्किप जर केला तर मी जे छोटे छोटे टिप्स सांगते त्या तुमच्या लक्षात येणार नाहीत. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहत जा, म्हणजे तुमच्या एकदम संपूर्ण लक्षात येईल. पहा एकदम व्यवस्थित आणि फिनिशिंगने आपली पायपिंग पण तयार झाली आणि हुक आय जे हुकच्या आय आहे ते पण तयार झालेले आहेत. आता आपण हे पहा, हे डिझाईनचा जो व्हिडिओ आहे तो अपलोड केलेला आहे. पाहायला नसेल तर नक्की पहा, खूप सुंदर डिझाईन झालेली आहे. आता आपण दोन्ही पार्ट जे आहेत ते जॉईन करून घेऊया. एक्स्ट्राचे थोडेफार खालीवरी झालेले होते पायपिंग करताना मागच्या साईडचे, तर मी कट करून घेतले आणि दोन्ही पार्ट शोल्डर जॉईन करून घेतले. आणि सुरुवातीला आणि शेवटी असे मागे पुढे करून घ्यायची, म्हणजे लॉक होऊन जाते, उकलण्याचे चान्सेस कमी राहतात. आपले शोल्डर जॉईन करून झालेले आहे. आता हे चेक करायचे की आपले जे शोल्डर मोंडा जो आहे तो मोंडा बरोबर आहे का. जर थोडाफार कमी जास्त होत असेल तर एक्स्ट्राचा जो मोंड्याचा भाग आहे तो कट करून घ्यायचा. मी जसे व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे दोन्ही पार्टला ह्याच पद्धतीने करायचे आहे. म्हणजे ब्लाऊजची जी फिटिंगची टीप आहे ती एकदम व्यवस्थित येते, कुठेही मागे पुढे खालीवरी होणार नाही आणि जॉईंटही व्यवस्थित दिसतो आणि ब्लाऊजही अंगात घातल्या म्हणजे एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट येते. शोल्डर जे आहे ते जॉईन करून झालेले आहेत. आपल्याला आता बाही लावायची आहे. बाही जी आहे ते तयार करून घेतली, म्हणजे अस्तराने मेन फॅब्रिक जॉईन करून घेतले. आता जे एकदम सेंटर आहे तो सेंटरला सेंटर असं बरोबर पकडून घ्यायचा आणि बरोबर असे सुरुवातीपासून बाही लावू शकता, किंवा एकदम सेंटर पासूनही जर अशी जॉईन करता नाही आली तुम्हाला तर तुम्ही एकदम सेंटर पासूनही जॉईन करू शकता. अर्धी ह्या साईडला घ्यायची आणि अर्धी दुसऱ्या साईडने मारायची. दोन्ही आपल्याला पद्धतीने बाही जी आहे ती जॉईन करता येते. फक्त सेंटरला सेंटर हा मिळाला पाहिजे. आपली बाही जी आहे ती जॉईन करून झालेली आहे. आता डबल टिप मारून घेऊया. बाही जॉईन करून झाली, पहा एकदम व्यवस्थित आलेली आहे, कुठेही झोळ नाही किंवा कमी पण पकड पडलेली नाही आणि जास्ती झालेली नाही. अशी व्यवस्थित आलेली आहे. दुसरी बाही ह्याच पद्धतीने लावून घ्यायची. दुसरी बाही मी जॉईन करून घेतली. आता फिटिंगची जी टीप आहे जी आपल्याला निशाणी करून घ्यायची आहे ती निशाणी पहा कशी करायची. एकदम बॅक साईडचा जो पार्ट आहे तो असं बरोबर अर्धी घडी घालून घेतली, पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग आहे तो हुक आयपट्टी सोडून दिली आणि दोन्ही पार्ट असे व्यवस्थित ठेवून घेतले आणि जेवढे तुमचे फिटिंगचे माप आहे तेवढी निशाणी केली. चारही साईडला निशाणी करून घ्यायची. बाहीला जेवढा दंडगेर आहे बरोबर अर्धी घडी घालून घ्यायची बाहीची पण, आणि जेवढा तुमचा आपला दंडगेर आहे तेवढा दंडगेराला निशाणी करून घेतली. आता फिटिंगचे माप पाहूया. छातीचे माप जेवढे आहे, जेवढे छातीचे माप आलेले आहे आपले, म्हणजे आपण माप घेतलेले आहे तेवढे मापाने एक निशाणी केली आणि हे तिन्ही पॉइंट आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत. हे पहा खालच्या कमरेकडच्या साईड दोन्ही जे निशाणी केलेले आहे ते बरोबर पकडायचे आणि सरळ टीप घ्यायची. परत आपली दुसरा जो पॉइंट आहे छातीच्या भागाचा तिथे आली पाहिजे आणि तिसरा जो पॉइंट आहे दंडघेराचा हे तिन्ही पॉइंट जोडले पाहिजेत. पहा एकदम व्यवस्थित आणि सरळ रेषेमध्ये ही टीप येते आपली. हे पहा एकदम तिन्ही पॉइंट मी जॉईन करून घेतले आणि अंगात घातल्यावरही तुम्हाला दाखवलेले आहे की हे ब्लाऊज कसे झालेले आहे. चला तर माझी जी पद्धत आहे ती तुम्हाला आवडली का? जर आवडली असेल तर एक लाईक करा, चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा
आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, म्हणजे त्यांनाही घरी बसल्या बसल्या तुम्ही सहज ब्लाऊज शिवू शकता. इतक्या सोप्या पद्धतीने दाखवलेले आहे. म्हणजे तुम्ही जरी नवीन जरी शिकत असाल तरी तुम्हाला सहज शिवता येतील. आता आपण जे ब्लाऊज आहे ते इंटरलॉक म्हणजे ची टीप आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे. तर मी असा साईडचा भाग आहे तो आतल्या साईडला घालून घेऊन मी 2 ते 3 पद्धती दाखवते. याच्या प्रत्येक ब्लाऊजला वेगळी पद्धत दाखवते, म्हणजे तुम्हाला जी सोपी वाटेल ती करून घ्या तुम्ही. इंटरलॉक करून घेतले, कारण प्रत्येकाकडेच आपल्याला ओव्हरलॉकची मशीन नसते, त्यामुळे ह्या पद्धतीने इंटरलॉक करून घ्यायचे. पहा जॉईंटही खूप सुंदर आला. आपला भाईचाही जोड बरोबर आलेला आहे आणि मोंड्याचा जॉईंट एकदम बरोबर आलेला आहे. चला तर मग माझी पद्धत कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात अशाच नवीन व्हिडिओ मध्ये. पहा अंगातही घातलेली ब्लाऊज दाखवलेले आहे, एकदम व्यवस्थित आणि फिनिशिंगने आलेले आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात अशाच नवीन व्हिडिओ मध्ये. बाय बाय.